तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। सोलापूरमध्ये PFTI या संघटनेच्या वतीने खरं तर ही जिम ट्रेनर्सची संघटना आहे आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी जे सोलापूर जिल्ह्यातले ट्रेनर्स आहेत त्यांच्यासाठी एक विशेष कार्यशाळा जी आहे ते आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत। सर, खरं तर आज कार्यशाळा आयोजित केलेली आहे, विशेषतः सोलापुरातील जे जिम ट्रेनर्स आहेत त्यांच्यासाठीची ही कार्यशाळा आहे। नक्की काय उद्देश आहे, कशासाठीची ही कार्यशाळा आहे आणि काय सांगाल? सर, PFTI फिजिकल फिटनेस ट्रेनर इमेन्स असोसिएशन आहे आमचं, तर त्याच्यामार्फत आज आम्ही कार्यशाळा राबवत आहोत। ह्याच्यामध्ये ट्रेनर्सना जे जिममध्ये येणारे किंवा काही फिटनेस ॲक्टिव्हिटी आमचे ट्रेनर्स घेत असतील तर त्याला BP, शुगर, डायबिटीज, हार्ट रिलेटेड आजार असतील तर त्या आजारांवर मेडिकल हिस्ट्रीप्रमाणे कसा व्यायाम दिला पाहिजे, त्याचा आहार काय असला पाहिजे, अशा प्रकारे आज आम्ही करिअर काउन्सिलिंगमधून आम्ही हा मेडिकल हिस्ट्रीप्रमाणे कसा एक्सरसाइज दिलं पाहिजे हा आज आम्ही कार्यशाळेमधून कव्हर करत आहोत। आणि संघटनेमार्फत याच्या अगोदरही आम्ही 2009 पासून ट्रेनर्सना एज्युकेशन देणे, लोकांना व्यायामासाठी बाहेर काढणे, जसं फिटनेस अवेअरनेस करणे हे संघटनेमार्फत काम करत आलेलो आहे। आणि आज लखविंदर सिंग चहल जे आमचे सेक्रेटरी आहेत ते स्वतः इथे त्यांची टीम घेऊन इथे आलेले आहेत आणि आम्ही आज सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये जेवढे जिम्स वगैरे आहेत त्यांना आज आम्ही मार्गदर्शन देतो आहे की कुठल्या प्रकारची काळजी जिममध्ये घेतली पाहिजे जेणेकरून जिममध्ये काही अपघात होऊ नये आणि योग्य ते आपण गायडन्स ट्रेनर लोकांना देतो आहे। संघटनेच्या वतीने अनेक वेगवेगळे उपक्रम देखील तुम्ही राबवता आहात। नव्याने काय उपक्रम यापुढच्या कालावधीमध्ये असणार आहेत, काय संकल्प आहे नव्या वर्षाचा? पुढच्या काळामध्ये सर फिटनेस ट्रेनरचा एक कोर्स करायचा म्हटलं तर आता त्याची कमीत कमी फीस 1.5 लाख रुपये आहे। आता छोट्या सिटीमध्ये एखाद्या ट्रेनरला 7-8 हजार रुपये सॅलरी भेटते, तर तो सॅलरी त्याला त्याचं घर चालवण्यामध्ये जाते सर। तर संघटनेमार्फत आज खासदार प्रणितीताई शिंदे आलेले, त्यांनाही आम्ही बोललो की आम्ही आज असं करतो आहे की कमीत कमी पैशामध्ये फिटनेस ट्रेनरला एक चांगला सर्टिफिकेशन कोर्स उपलब्ध करून द्यायचा आम्ही प्रयत्न करतो। ज्यावेळेस आम्ही सर्टिफिकेशन केलं त्यावेळेस त्याची फीज होती 28,000 30,000, त्यानंतर आम्ही थांबलो नाही, बरेच सर्टिफिकेशन कोर्स आम्ही केले, पण आजच्या घडीला 1 ते 1.5 लाख रुपये चांगला सर्टिफिकेशन कोर्स करण्याची फीज आहे। मग आम्ही स्वतः एक सर्टिफिकेशन कोर्स सुरू करणार आहोत ज्यामध्ये एकदम कमी फीज असणार आहे। त्याच्यामध्ये सगळं जे ॲनाटॉमी, गायनेकोलॉजी, जे शरीराची रचना जी आहे आणि सगळ्या गोष्टीचे जे टॉपिक्स वगैरे असतील ते आम्ही कव्हर त्यामध्ये करणार आहोत। जसं की जे कोर्स आम्ही केला, ज्या गोष्टी आम्हाला शिकवल्या गेल्या त्या सगळ्या गोष्टी त्या सर्टिफिकेशन कोर्समध्ये असेल। तर हा आमचा एक पुढे आहे की एक सर्टिफिकेशन कोर्स सुरू करायचा आपल्याला। बऱ्याचदा अनेक व्हिडिओज जे आहेत ते समोर येतात की जिममध्ये व्यायाम करताना अचानक कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला। काय ही नक्की कारणं कशामुळे होतात? त्यामुळे जिमची एक प्रतिमा जी आहे ती कुठेतरी डागाळताना पाहायला सर काय माहिती आहे का, आता मी याच्यात एक छोटंसं एक्झाम्पल देतो। तालमीत जाणारा मनुष्य, ठीक आहे, तो सकाळी उठून तालीममध्ये जात नाही। तालमीत जाणारा पैलवान हा पहिल्यापासून व्यायाम करतो, तालमीत जायची त्याला पहिल्यापासून सवय असते, तो पहिल्यापासून लहानपणापासून तालमीत जातो, ठीक आहे, त्याचा ऑन अँड ऑफ असेल। पण जिममध्ये काय होतं, एखादा व्यक्ती तो 10 वर्षापासून घरात बसला आहे किंवा 2-3 वर्षापासून घरात बसला आहे, तो अचानक काय करतो, काय मोटिवेट होतो, बरेच मूव्ही बघतो, तो स्वतःला मोटिवेट होतो किंवा त्यांना स्वतःला असं वाटतं की आता नाही बस झालं। तर काय होतं त्यावेळेस ना, जिममध्ये 200 ते 300 मेंबर्स असतात सर, ठीक आहे। मग क्लायंट्स काय करतो, ज्यावेळेस त्याची जी कॅपॅसिटी आहे त्यापेक्षा ओव्हर जाऊन तो एक्सरसाइज करायला बघतो ना, तर त्यावेळेस त्याचा मी जसं सांगितलं टार्गेट हार्ट रेट अचीव झाल्यानंतरही ते कुठेतरी एक्सरसाइज करायला बघतात ना, त्यावेळेस ते हार्ट अटॅक वगैरेचे प्रमाण वाढले। तर मला सांगायचं अशी इच्छा आहे की क्लायंटनी जे मेंबर जिमला जातात ना ते ट्रेनरच्या गायडन्समध्ये एक्सरसाइज केलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट ट्रेनरला विचारली पाहिजे। खास करून ज्यावेळेस ते कार्डिओ करत असतील त्यावेळेस ट्रेनरचा सल्ला नक्की घेतला पाहिजे की किती वेळ मी कार्डिओ करू। ज्यावेळेस आपल्याला बोलता येत नाही, ब्रीथ घेता येत नाही, तर त्यावेळेस कार्डिओ थांबवला पाहिजे। कार्डिओ एवढा केला पाहिजे की आपण समोरच्याला बोलू शकू। तर ह्या गोष्टी आहेत सर की लोक येतात त्यांच्या डोक्यामध्ये एक असतं की मला वजन कमी करायचं आहे, मला बॉडी बनवायची, मग ते बियॉन्ड काहीतरी करायला जातात। आणि कसं असतं सर, ज्यावेळेस 200-300 लोक असतील ना तर प्रत्येकाला ट्रेनर बघू शकत नाही, त्यामुळं ह्या अशा गोष्टी घडत आहेत।
पण पाहतोय खरं तर तुम्ही जर का जिम करत असाल तर या गोष्टी ज्या आहेत त्या सांभाळल्या पाहिजेत, पाळल्या पाहिजेत आणि त्यासाठीच आजचं हे ट्रेनिंग जे आहे ते नव्या जे काही ट्रेनर्स आहेत त्यांच्यासाठी देखील वेगवेगळ्या पद्धतीची कार्यशाळेच्या माध्यमातून ही माहिती जी आहे ती त्यांना दिली जात आहे. कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.